यावर्षी आम्ही देखावा काशी विश्वनाथचा गेला आणि यावर्षी आमच्या 30 वर्ष झाले मंडळात. हे बघा, बघताल ना, सेम सेम जसं आपल्याला एकदम हुबेहूब दिसतं म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर. तर असं आपल्याला वाटेल की कोणत्या तरी मंदिरामध्ये झालेलो आहे. आणि मागे पण बघू शकता की जसं आपले अहिल्याबाई होळकर तर यांचं पण म्हणजे एक स्मारक बनवण्यात आलंय. पण पहिली या मंडळाची माहिती देतो. तर हे मंडळ आहे आपलं वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. हे बघा, पूर्ण एरियाला लाइटिंग आहे. तर बस चाललोय मी आता सरळ. आता पुढे जाऊन बघू आपल्या गणपतीचा मंडप कुठे आहे ते. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच S3J ब्लॉग्समध्ये. तर आज तारीख 29 ऑगस्ट आणि सध्या तरी रात्रीचे 12 पण वाजून गेलेले आहेत. ॲक्च्युली हा जरा एक स्पेशलच व्लॉग आहे आणि स्पेशल गणपतीचाच व्लॉग आहे. तर सध्या तर मी बांद्रामध्ये आणि बांद्रामध्येच बांद्रा पश्चिमेला एक मंडळ आहे. तर आता मलाही माहीत नव्हतं आणि कदाचित फेमसच असेल पण मला माहीत नव्हतं हे मंडळ. आणि इकडे आलो तर जस्ट म्हणजे बघताल तर आपण समजा 300 ते 500 मीटरपर्यंत पूर्ण लाइटिंगच आहे पूर्ण. मी एका वेगळ्या कामानिमित्त इकडे आलो होतो. तर मी तसं सांगेल म्हणजे थोडा पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल मी की मी इकडे काय कामानिमित्त आलो होतो. तर म्हटलं की जाता एक चक्कर दे मारावी की कोणतं मंडळ आहे आणि एवढी खतरनाक लाइटिंग कुठल्या मंडळाला केलेली आहे. तर जसं जसं पुढे येत गेलो तर कळालं की खरंच हे मंडळ खूप मोठं मंडळ आहे. पण तरी पण अजूनही म्हणजे लोकांना का नाही माहिती ना, तर ते जाणून घेण्यासाठी स्पेशल इकडे आलेलो आहे. तर जस्ट बघू शकता की आता पूर्ण मस्त आतमध्ये पण डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर असा देखावा दाखवलेला आहे. आणि हा जो देखावा आहे तर आपलं जे काशी विश्वनाथ मंदिर आहे तर त्याच मंदिराचा हा देखावा आहे. तर बस मित्रांनो, आता जाऊ आपण आतमध्ये जाऊ. आणि पहिली या मंडळाची माहिती देतो. तर हे मंडळ आहे आपलं वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि याचे अध्यक्ष आहेत आपले जितेंद्र राऊत साहेब. तर ह्या मंडळाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, पहिला कॅमेरा फिरून आम्ही आपल्याला पहिली जी एंट्रन्सची गेटच्या समोरची जी लाइटिंग आहे तर ती दाखवतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण मग जाऊन बाप्पाचं दर्शन करू. हे बघा मित्रांनो, खूप सुंदर अशी लाइटिंग आहे. आणि याचं गेट पण बघा आपण, हे खूप सुंदर आहे. या बाजूला पूर्ण गेटमध्ये पण बघा पूर्ण मेन जो प्रवेशद्वार आहे त्याला पण पूर्ण एकदम बघा एकदम सुंदरसं असं काम केलेलं आहे. आणि प्रॉपर सिक्युरिटी पण आहे. हे बघा, इकडे काशी घाट पण आहे, भोसले घाट आणि अहिल्याबाई घाट. तर इकडे पूर्ण प्रॉपर कसं पण दाखवण्यात आलं. जाऊ आता आपण मित्रांनो आतमध्ये जाऊ. हे बघा, ह्या बाजूला पूर्ण काशी विश्वनाथ मंदिर तर याची प्रतिकृती. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. हे बघा, बघताल ना, सेम सेम जसं आपल्याला एकदम हुबेहूब दिसतं म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर. तर त्याच प्रकारे हे पण ह्याची पण आपल्याला पूर्ण तसंच एकदम उभारण्यात आलं. बघा, एकदम सेम प्रतिकृती प्रॉपर म्हणजे कळस एकदम गोल्डन मध्ये. ठीक आहे, बस मित्रांनो जाऊ आपण इकडे समोर बाप्पांचं आपण दर्शन करू आणि पुढे आतमध्ये पण थोडंसं म्हणजे डेकोरेशन पण केलेलं आहे, देखावा केलेला आहे. तर त्याचा पण आनंद घेऊ. तेव्हा मित्रांनो जसं आपण एंट्री केली ना तर समोरच श्री काशी विश्वनाथ गर्भगृह. तर आपला अजून एक भाई मिळाला, आपला मित्र मिळाला साई. तर साई काय बोला पहिलं मंडळाबद्दल थोडीशी माहिती आणि त्याच्यानंतर आपण देखावा पाहू. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आमदार आशिषजी शेलार आणि मंडळ अध्यक्ष श्री जितेंद्र राऊतांनी यावर्षी आम्ही देखावा काशी विश्वनाथचा गेला आणि यावर्षी आमच्या 30 वर्ष झाले मंडळाला. बरोबर. आणि काहीतरी युनिक आणि काहीतरी नवीन देखावा पाहिजे होता. आणि गेल्या वर्षी आम्ही महाकाल बनवलेला. बरोबर. गेल्या वर्षी आम्ही स्वामी विवेकानंदांचं स्मारक बनवलं. तर यावर्षी म्हणजे नवीन जनरेशनला आणि नवीन पिढीला काहीतरी युनिक दाखवायचं होतं, म्हणून यावर्षी आम्ही काशी विश्वनाथचं देखावा केला.
अगर बघायला गेलं तर हे सगळं आम्ही एकदम हुबेहूब म्हणजे जसं ते आपण जे कळस पण बघितला गोल्डन कळस गोल्डन आहे. तर तो पण एकदम प्रॉपर जसं आहे, जसं आपण जसं म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर जे पाहताल तर सेम आपल्याला तसंच देखावा पूर्ण कळस पण, आणि आपण म्हणजे आतमध्ये पण येताल ना तर सेम तसंच. आणि हे पहिला आतमधला स्मारक आहे विष्णू आणि लक्ष्मींचं. जसा आतमधला जो स्ट्रक्चर आहे रिअल काशीमध्ये तसाच काशीचा सेम स्ट्रक्चर आम्ही बनवलंय. आणि अगर तुम्ही इथे राईट हँड लेफ्ट हँड साईडला बघतील तर तुम्ही इथे अन्नपूर्णा मातेचं स्मारक भेटेल जे ऍक्च्युअल काशीच्या नेक्स्ट डोरच्या डोरवरती आहे. ओके. आणि इथे आले तर बरं इथे श्रीरामाचं स्मारक आतमधले बनवलेलं आहे. हा तिसरा आहे डोर आहे. हो बरोबर. आणि चौथा डोर शिव आणि पार्वतीचं. आणि हे बघायला गेलं तर अहिल्याबाई देवीचं स्मारक इथे आम्ही उपस्थित केलं आहे म्हणजे. आणि त्या साईडला बघायला गेलं तिथे काशीचं हे. चला मित्रांनो, खूप सुंदरसा असा देखावा होता आणि एकदम म्हणजे इकडे आलो ना तर म्हणजे असं आपल्याला वाटलं की कोणत्या तरी मंदिरामध्ये झालेलो आहे. आणि मागे पण बघू शकता की जसं आपले अहिल्याबाई होळकर तर यांचं पण म्हणजे एक स्मारक बनवण्यात आलं आहे. तर खूप सुंदर. ठीक आहे, बस आता मित्रांनो, तर आता आपल्याला तर म्हणजे जे पण देखावा होता तो दाखवला. आता आपण जाऊ आणि दर्शन करू, आपल्या बाप्पाचं दर्शन करू. तर चला मित्रांनो, काशी विश्वनाथ मंदिर तर ह्याचा जो देखावा साकारला आहे तर तो आपला वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. तर मस्त बाप्पांची मूर्ती पण सुंदर आणि ओव्हरऑल आपलं दर्शन पण खूप सुंदर झालं. आणि तिकडचा म्हणजे आतला एक ॲटमॉस्फिअरच वेगळा आहे. ठीक आहे, तर सध्या तर मी आता इकडून निरोप घेतो आहे. आणि हा एकदम अनप्लॅनच व्लॉग होता आणि ॲक्च्युली काहीतरी एक इश्यू आहे, एक प्रॉब्लेम आहे. तर त्यानिमित्त मी ॲक्च्युली इकडे आलो होतो आणि बस त्याच्यामध्ये आपल्याला समोर मंडळी दिसलं तर म्हटलं एक ब्लॉग शूट करू. सध्या खूप पाऊस पडतो मित्रांनो. तर बस आता इकडून निरोप घेतो. ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.